वर्ष हा विषय नागडा पोपट किरीट सोमय्या याच्या माध्यमातून वारंवार हा आरोप केला जात होता। या काही रिसॉर्टशी माझा संबंध आहे, माझंच ते आहे। आपल्याला माहिती आहे की या प्रकरणात ईडीने देखील कारवाई केली होती। या प्रकरणात माझे मित्र सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती। 11 महिने सदानंद कदम ईडीच्या कस्टडीत होते। ज्यावेळेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती ओक साहेबांनी दोनच प्रश्न विचारले की या प्रकरणात गुन्हा काय, प्रोसिड ऑफ क्राईम काय आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये का ठेवलं। त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली। शब्द शरणागती आहे, म्हणजे जो कोर्टाच्या भाषेत शरणागती शब्द आहे तो ऑर्डरमध्ये आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या। यावरती 11 महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला। यावर मी येतोच, पण त्याचबरोबर सतत हे रिसॉर्ट गैरमार्गातनं पैसे कमवून बांधलेलं आहे, त्याची ईडीची चौकशी झाली। त्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीला सापडले नाहीत आणि काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं त्यावेळेला कोर्टाने जे काही आदेश दिले ते मी आपल्यासमोर आणलेले आहेत। यामध्ये जी परमिशन आम्हाला दिली होती त्या परमिशनच्या बाहेर जर तुमचं काही बांधकाम असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने तोडून घ्या 1 महिन्याच्या आत, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आम्ही देखील सांगितलेलं आहे की जर परवानगी दिली त्याच्या बाहेर जर काही बांधकाम असेल तर आम्ही स्वतः तोडू, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही आढळलं की अतिरिक्त बांधकाम काही आहे तर आम्ही स्वतःच्या खर्चाने तोडू। याचा अर्थ असा होतो की आम्हाला परवानगी दिलेली जेवढी आहे तेवढं बांधण्याचा अधिकार त्या सदानंद कदमांना होता। मी आज त्यांच्या वतीने का आलोय, कारण ह्या प्रकरणाच्या प्रत्येक बातमीमध्ये अनिल परब यांचे सहकारी, अनिल परब यांचे निकटवर्तीय, अनिल परब यांचंच रिसॉर्ट अशी प्रत्येक वेळेला तुमच्या माध्यमातल्या बातम्यांमध्ये देखील प्रत्येक वेळेला माझा उल्लेख केला जातो आणि म्हणून मी आज आलोय। पण त्याच वेळेला कोर्टाने जे काल ऑब्झर्वेशन्स दिलेली आहेत ती अशी आहेत की ही सरकारने केलेली मालाफाईड ऍक्शन आहे। कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे। म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने, उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का। आणि या बाबतीमध्ये कोर्टाने त्या पट्ट्यात असलेली सगळी रिसॉर्ट्स, सगळी हॉटेल्स, सगळे बंगले, सगळी घरं यांच्या बाबतीतला अहवाल मागच्या डेटला मागितला होता। तो अहवाल अजूनही दिलेला नाही। त्याच्यावर काल कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितलं आम्हाला हा पूर्ण अहवाल आहे। एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे। कोर्टाने काल असंही सांगितलं आम्हाला ते माहिती आहे, परंतु तुम्ही सोयीस्कररित्या तुम्हाला ज्यांना त्रास द्यायचा आहे तेवढ्याच लोकांची प्रकरणं फक्त घेऊन पुढे जात आहे। ही कोर्टाची कालची ऑब्झर्वेशन्स होती। आम्ही जो वारंवार आरोप करत होतो की हे सूडबुद्धीने जे विरोधातले लोक आहेत, जे त्यांना दबत नाहीत, जे त्यांना शरण जात नाहीत, अशा लोकांवरती कारवाई होते, त्याच्यावरती काल कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि म्हणून कोर्टाने सांगितलं जरी उद्या यांनी पक्ष बदलला तरी देखील जर यांची कारवाई असेल तर ती झाली पाहिजे, अशा प्रकारची ऑर्डर काल कोर्टाने केलेली आहे। हे खास सांगण्याचं कारण आपल्याला की ज्या पद्धतीने सरकार दबाव लावते यंत्रणांचा वापर करून, माणसं सरेंडर झाली, त्यांच्या पक्षात गेली की त्यांची भूमिका बदलते,
एका केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे की त्यांच्यावरती झालेली कारवाई सरकारी पक्षाने कशी दाबली किंवा कशा पद्धतीने, आणि आज आपल्याला माहिती आहे की कोर्टाने पुढच्या डेटला म्हणजे 15 एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरामध्ये कोस्टल झोनचं व्हायोलेशन झालेल्या जेवढी पण प्रकरणं आहेत या सगळ्या प्रकरणांचा तपशील मागितलेला आहे आणि सांगितलंय या रिसॉर्टवर जर कारवाई होणार असेल तर सगळ्या रिसॉर्टवरती कारवाई झाली पाहिजे। याचा अर्थ या किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे जे कोकणातलं पर्यटन काही जण पुढे मागे असतील, हे सगळं पर्यटन उखडून काढण्याचं काम आणि त्याचं पाप हे या किरीट सोमय्या नामक नागड्या पोपटावरती जातं। आरोपांसंदर्भात आपण म्हटलात की अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, कारण चुकीच्या केसमध्ये तर दुसरीकडे जे आरोप झाले त्यांच्या संदर्भात आपण काही मानहानीचा गुन्हा किंवा मी मानहानीचा तर दावा केलेलाच आहे। मी 100 कोटीचा दावा केलेला आहे। आता एक तर 100 कोटी त्यांनी द्यावं, नाही तर पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहेच। दावा आहे त्यांच्यावरती मानहानीचा, तो आता याच्या पुढे सुरू होईल। मी माझ्या दाव्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमय्याकडनं 100 कोटी वसूल करीन। मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्याने तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची किंवा नाक घासून माफी मागण्याची। तो तर निर्लज्ज आहे, मागेल पण कदाचित।